बातमी अमरावतीतून नवनीत राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं। किमान 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं। तुम्ही 4 नाही तर 20 मुलं जन्माला घाला असा ओवैसी यांनी पलटवार केलाय। ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना। ये क्या है, मजाक है हर चीज में। अरे जालिमों, पढ़ो। तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है। तर अमरावतीमध्ये येऊन जास्त शहाणपणा शिकवू नका असं नवनीत राणा यांनी विधान केलेलं आहे, ते पाहूयात। जास्त शहाणपणा आम्हाला शिकू नाही। जेवढी तुमची लिमिट आहे, तुम्ही खूप सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, तुम्ही म्हणताय की 4 मुलं नाही तुम्ही 6 करा 10 करा, तुम्हाला विचारून कोणी करणार नाही आहे। आणि तुम्ही म्हणता की तर मौलानाला जाऊन भेटन ज्यांनी 19 मुलं केले, तर मी तुम्हाला प्रश्न विचारते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट तुम्ही आहे की डेमोग्राफीवर तुम्ही का बोलत नाही? पॉप्युलेशन जे आहे त्याच्यावर का बोलत नाही? त्यांना जर म्हटलं पॉप्युलेशन बिल आमचे देशाचे प्रधानमंत्री आणणार आहे, तर ते म्हणतात आमची अल्लाची देण आहे, आम्ही त्यांना मानू। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेत। सुरेंद्र, अमरावतीमध्ये मुलं जन्माला घालण्यावरून मोठं राजकारण तापलं होतं। आधी नवनीत राणा यांचं वक्तव्य, त्यावर असदुद्दीन ओवैसी यांचा पलटवार आणि पुन्हा एकदा असदुद्दीन ओवैसी यांना नवनीत राणा यांनी उत्तर दिलेलं आहे। कशा प्रकारे वातावरण हे अमरावतीमध्ये तापलं होतं? एकंदरीत जर बघितलं तर 8 दिवसापूर्वी अमरावतीच्या माजी खासदार तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जे आहेत नवनीत राणा यांनी मौलाना सय्यद कादरी यांच्या वक्तव्यावर एक बयान दिलं होतं की हिंदूंनी सुद्धा 4 मुलं जन्माला घालायला पाहिजे असं। आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्णकडे एक चर्चेला एक उधाण आली। आणि काल जर बघितलं तर एमआयएमचे जे अध्यक्ष आहे असदुद्दीन ओवैसी ते त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये आले होते। अमरावतीमध्ये त्यांची एक जंगी सभा होती। त्या सभेच्या दरम्यान त्यांनी थेट या ठिकाणी नवनीत राणावर पलटवार केला की तुम्ही 4 नव्हे तर 20 मुलं जन्माला घाला असा त्यांनी थेट आरोप या ठिकाणी केला। त्यामुळं एकंदरीत बघितलं तर भाजपामध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। आणि असदुद्दीन ओवैसीच्या या वक्तव्यानंतर पुनश्च नवनीत राणा या ठिकाणी बोलल्यात की असदुद्दीन ओवैसी यांचं नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानात पाठवायला पाहिजे, त्यांची पक्षाची जे मान्यता आहे ते सुद्धा रद्द करायला पाहिजे। नवनीत राणाच्या वक्तव्यानंतर आता जर बघितलं तर भाजप एकीकडे आक्रमक होऊ शकतात, एमआयएमचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होऊ शकतात। एकंदर वाद जो या ठिकाणी विकोपात जाऊ शकतात ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कारण की एकमेकांच्या वादविवादात पलटवार या ठिकाणी होत आहेत। काल असदुद्दीन ओवैसी यांनी जे विधान दिलं त्याच्यावर आता नवनीतानं म्हटलं की यांचं सदस्यत्व जे आहे ते रद्द करायला पाहिजे, त्यांना पाकिस्तानमध्ये परत पाठवलं असं सुद्धा त्या ठिकाणी बोलत। मात्र या प्रचारामध्ये मुलं जन्माला घालणं या विषयावरती आरोप प्रत्यारोप झाले। मात्र यावेळेस स्थानिक प्रश्न किंवा समस्या यावर काही बोलणं झालं? बघितलं तर स्थानिक प्रशासनाची म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने ही सभा जी आयोजित केली गेली होती। खरं तर या सभेमध्ये जे मुद्दे आहेत ते विकासाच्या दृष्टिकोनातून ओवैसी यांनी मुद्दे मांडायला पाहिजे होते। मात्र असं न करता कुठेतरी राजकारण तापवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी पलटवार केला। त्यामुळे भाजपमध्ये एक वेगळं तिथले कार्यकर्ते जे आक्रमक झालेले या ठिकाणी दिसतात। ओवैसी जे आहे ते थेट अमरावतीमध्ये येऊन त्यांनी हा इशारा दिल्या कारणानं या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक होऊ शकतात, परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। एमआयएमच्या अध्यक्षांनी अमरावतीमध्ये इशारा दिल्या कारणानं भाजपमध्ये एक तणावात वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। जी, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर आधी नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्याला ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं। ओवैसींनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला।